हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो ओंकारेश्वरला. तर हे गेलेत खालती, कियू पण गेलाय खालती कारण बॅगा ठेवायच्या आहेत. बॅगा घेऊन गेलेत कारण जायचं आहे ओंकारेश्वरला. तर इथून फक्त किती 2-3 मिनटंच लागतात बस स्टँडला जायला. तर बसनेच चाललोत आज पण. तर चला जाऊया ओंकारेश्वरला. अजून इंदोरला पण जायचं आहे आणि महेश्वरला पण जायचं आहे. बघू जेवढा जमेल तेवढा कव्हर करू आज आणि उद्या. कारण उद्या रात्रीची म्हणजे उद्या रात्री 13 तारीख आहे ना उद्या. तर रात्री 1:45ची ट्रेन आहे. तर मग चला जाऊया. आमच्या रूमच्या बाहेर हा शिवलिंग आहे. तिथं आलो आम्ही सकाळ सकाळ पाया पडायला की बघा कसं पाणी टाकतं. हा बस 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 घेतली रिक्षा. आता चालत हरिपाठक ब्रिजला. तिकडून आहे ओंकारेश्वर बस. इथे नुसत्या रिक्षा हलतात का बोलूच नका. चाललो हरिपाठक बस स्टँडला. तिथून घेणार आहोत ओंकारेश्वर बस आणि ओंकारेश्वरला. हा हा दुपारी ओंकारेश्वरला पोचले 2:30 वाजता. सकाळी आम्ही निघलो होतो 8:10 आमची बस सुटली होती. बस फास्ट पण होती, असं पण नाही का हळू आली तरी समजा एवढं तास गेलं आणि अर्धा तास समजा ट्रॅफिक लागलेली. आणि किती 2:30 वाजून गेलेले तेव्हा आम्ही इथं पोचलो. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो, जेवलो, थोडासा आराम केला आणि आत्ता 4:30-4:45 झालेत. तर आता चाललो ओंकारेश्वरला आणि मामलेश्वरला. चला जाऊया. 2 लाईन आहेत फक्त. आणि आता आम्हाला एक भेटला होता, पंडित होता का काय माहिती नाही, बोलते 400 रुपये द्या आणि डायरेक्ट मिळते. बरं नको, 400 रुपये लगेच जाते. मामलेश्वरचं दर्शन झालं. आता चाललं तर ओंकारेश्वरला. तर बोटमध्ये जायचं आहे किवला. तर चला जाते. मोक्षासाठी हा ड्रेस बघितलाय, हा मला आवडलाय, मी आता हा घेते. ओंकारेश्वरला जाण्याचा हा ब्रिज आहे. हा ब्रिज वरून बघा, हा ब्रिज आहे. इथून असं चालत 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 इथपर्यंत जायचं आहे. तर आता आम्ही चाललो बोटमध्ये. बघू आम्हाला बोट भेटते का नाही, कारण वाजलेत 6 आणि किवला न्यायचं बोटमध्ये. इतका खुश आहे ना का बोलूच नका. त्याला बसायचं आहे बोट मध्ये. तर हो जायचं कशाला, जायचं कशाला. चला 134 मध्ये बोलला हा. अलग अलग चट्टान से होकर के आती है और यहाँ आके लुप्त हो जाती है. अभी क्या वाटर लेवल ज़्यादा होने के कारण चट्टानें डूब गई, तो अपने को अलग अलग नहीं दिख रही. बाकी यहाँ 3 नदी आके मिलती है. उधर से नर्मदा आती है और बीच से कावेरी और साइड से ताप्ती नदी आती है. और सामने तीनों नदियों के ऊपर डैम है, ओंकारेश्वर डैम. यहाँ से जल आचमन कर लीजिए.
धातुओं से मिलकर बना हुआ है। किससे? अष्ट धातु, अच्छा। जैसे सोना, चांदी, तांबा, हाँ। पीतल, लोहा इत्यादि धातु। हाँ। और ये सामने वाला कमल किशोर नागर घाट है। ये नागर घाट के नाम से जाना जाता है। यहाँ से सबसे बड़ा घाट है। हाँ। यहाँ से जो नर्मदा जी की पैदल परिक्रमा होती है ना, हाँ। वो यहीं से प्रारंभ होती है। और ये सामने जो पर्वत अपने को दिख रहा है, हाँ। ये पर्वत पूरा ओम की आकृति में, इसके चारों ओर जल है। हाँ। बीच में ओमकारेश्वर मंदिर स्थित है, इसीलिए इसका परिक्रमा होता है, जो कि सामने वाले घाट से स्टार्ट होता है 7.5 किलोमीटर। आता उतरलो बोटमधून, पाय वगैरे धुतले आणि पाणी सुद्धा घेतलाय बॉटलमध्ये, घरी कोणाला द्यायला वगैरे लागेल ना तर घेतलाय. आणि दोघं जण पाठीमागं धुतात पाय. तर चला आता जाते मंदिरात आणि आरती पण आता चालू होईल. सर्व गोष्टी ऑटोमॅटिक भेटणार. आता आरती चालू होणार आहे. बसायला बघा तिकडे किती गर्दी आहे. बसायला जागा नाही तिथं. आणि या साईडला पण बसले. आम्ही समोर इथं उभे आहोत. ओम वाहं स्वाहं महं जनहं तपः ओम सत्यं मापूज्योतिरसंवृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो ओम मधुरं कर्णेभिः। सभी अपने स्थान पर खड़े हो जाएं। राम नाम नर्मदा की आरती प्रारंभ होने जा रही है। सभी बर्तन ध्वनि के साथ में आनंद पूर्वक भगवती मां नर्मदा की आरती का आनंद लेंगे। बोलो नर्मदा मैया की जय, ओंकारेश्वर भगवान की जय। ओम राजदार्घ्यव्रतः चतुर्पारिधामभिः विलासरागुहृदयदेवकसरात्मेघं वृदते नमः। ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनंदकांधी ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव हरि शंकर रूपी पालंती ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवे धूम्रकवा ओम जय जगदानंदी कंठी ओम जय मैया जी को कंचन थाल। थोडी आरती केली आणि आता चाललो दर्शनाला, कारण गर्दी कमी आहे वरती. तर आम्ही चाललो धावत धावत दर्शनाला. ये चल लवकर, ये लवकर. दर्शन वगैरे करून झालं आणि आता उतरतोय रूमवर जायला. आणि रूमवर जाण्याच्या अगोदर पेट पूजा करायची. लागलेत आम्हाला खूप जोरात भूक. आणि इथं पण आता काय चालू आहे का मी तर माहिती नाही, कारण वाजले तर 9. मागवले पनीर हंडी, राईस आणि रोटी. इथं बसलं की आता टीव्हीला भरवते राईस, कारण त्याला चपाती नको रोटी नको वगैरे.
आणि आत्ता आलोत रूमवर. तर चला मग हा आम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. बाय कर काय हो.